मित्रांनो बघा, एमपीएससी कंबाईन जर का तुम्ही एमपीएससी कंबाईनची तयारी करत असाल तर 90% मुलं जे चुकी करतात ते तुम्ही टाळावं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, एमपीएससी तयारी करत असताना मुलं काय करतात, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र सोबत विज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता हे सर्व विषय आहे. ठीक आहे, विद्यार्थी इथून स्टार्ट करतात तर एंड होत नाही. परंतु एक लक्षात घ्या, अशा प्रकारची आयोगची अपेक्षा काय आहे. ठीक आहे, यासाठी आपल्याला 2 मिनिटे थांबून विचार करणं आवश्यक आहे की नेमका आयोग काय विचारते. ठीक आहे, आता बघा, एक सब्जेक्ट घेऊन आलेला आपण, तो म्हणजे वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. बरं, हा ॲक्ट का बरं महत्त्वाचा आहे? आयोग यावर वारंवार प्रश्न विचारतो तर आपण का बरं नाही केले, आणि प्रश्नाचे स्वरूप कसे असते हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अर्थशास्त्रामधला FRBM ॲक्ट बघा, अत्यंत महत्त्वाचा. आपण सुरुवातीला प्रश्न पाहू की नेमका आयोगाने कशा प्रकारचे विचारले आणि कोणत्या वर्षी विचारलेले आहे. बघा, पहिला प्रश्न 2016ची एनकेसिंग समिती शी संबंधित होती. ठीक आहे, आता बघा, यामध्ये ऑप्शन जो दिला आहे तुम्हाला 4 नंबरचा, तो बघा, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. हा प्रश्न आलेला 2022मध्ये. ठीक आहे, कंबाईन ग्रुप बी. पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, ज्याला आपण FRBM ॲक्ट म्हणतो, ठीक आहे, ची कोणती उद्दिष्ट होती. आता आपल्याला विचारलं काय, उद्दिष्टे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे, आता त्याआधी हा प्रश्न केव्हा आलेला आहे तर 2021मध्ये. हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, 14व्या वित्त आयोगाने FRBM कायद्याला खालीलपैकी कोणत्या पर्याय सुचविला. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, म्हणजे वारंवार आपल्याला आयोग या टॉपिकवर प्रश्न विचारत आहे आणि हा टॉपिक आपल्याला किती महत्त्वाचा आहे आणि कशा प्रकारे करायचा हा देखील महत्त्वाचा विषय आहे. बघा, आता सुरुवात करूया आपण. परंतु हे आपण पुस्तकी सुरुवात नाही करणार आहोत. आपण सुरुवात अशी करणार आहोत आमच्या सामान्य भाषेमध्ये, जसं की आपण जन्मापासूनची भाषा शिकतो आणि त्या भाषेमध्ये वावरतो, ती भाषा महत्त्वाची आहे. आता बघा, FRBM, जेव्हा आपण FRBMचा विचार करतो, ठीक आहे, तर या ॲक्टमध्ये नेमकं काय आहे आणि कशा प्रकारचा ॲक्ट आहे हे देखील समजणं महत्त्वाचं आहे. बघा, ठीक आहे, FRBM. ठीक आहे, आता बघा, याची पार्श्वभूमी समजत असताना पहिल्यांदा आपल्याला हे समजावं लागेल, आपण आपल्या लँग्वेजमध्ये याला कसं काय आणू शकतो. बघा, डिसेंबर 2000मध्ये काय झालं होतं, तत्कालीन अर्थमंत्री कोण होते, यशवंत सिन्हा यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता. ठीक आहे, आता हे का बरं महत्त्वाचं आहे, हे हिस्ट्री महत्त्वाची असेल तेव्हाच आपण FRBM ॲक्ट आपल्या भाषेत समजून घेऊ शकतो. बघा, FRBM ॲक्ट याचा जन्म कसा झाला तर त्याची पार्श्वभूमी आहे डिसेंबर 2000मध्ये यशवंत सिन्हा यांनी काय केलं, प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्यांचा जन्म कधी झाला, 2003मध्ये. एक लक्षात घ्या, ॲक्ट कधीचा आहे, 2003चा. ठीक आहे, स्थापना झाली आहे ॲक्टची. त्यानंतर महत्त्वाचं, आता बघा, जन्म झाला त्यानंतर नाव तर ठेवलं असेल. बघा, बाळ जेव्हा जन्माला येतो त्याचं नाव ठेवत असतो 6व्या महिन्याने. ठीक आहे, परंतु FRBM ॲक्ट या ॲक्टचं नाव 2004मध्ये ठेवण्यात आलं, म्हणजे 1 वर्षानंतर. बघा, 2004मध्ये याचं नाव ठेवण्यात आलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, नाव ठेवणे म्हणजे कसं, याची लागू करण्यात आली. हे महत्त्वाची आपल्या गोष्टीमध्ये, आपल्या भाषेमध्ये समजून घ्या की 2004मध्ये लागू केलं आहे. ठीक आहे, परंतु आपल्याला डेट महत्त्वाची आहे, ती म्हणजे 5 जुलै. ठीक आहे, 5 जुलै हे डेट लक्षात घ्या. आता बघूया सविस्तर माहिती. आता आपण आपल्या भाषेमध्ये FRBM ॲक्ट हा चांगल्या तरीकेने आणि एकदम व्यवस्थित, जेणेकरून कुठलाही प्रश्न आपला चुकणार नाही, अशा प्रकारे आपण तो समजून घेऊया. सुरुवात करूया आपण. FRBM ॲक्ट म्हणजे काय. आता बघा, FRBM ॲक्ट म्हणजे काय होतं, जर विद्यार्थ्यांना हा माहीत नसेल, एकदम झिरोपासून असेल, तरी तुम्ही एकदम हिरो बनू शकता. कसं काय, या व्हिडिओच्या माध्यमातून. FRBM ॲक्ट 2003मध्ये. आता बघा, आपण डेट माहीत पडलेली आहे. ठीक आहे, भारत सरकारने आर्थिक शिस्त कशासाठी केलं आहे, आर्थिक शिस्त, ठीक आहे, फिजिकल डिफिशियन्सी आणण्यासाठी बनवलेला कायदा आहे. ठीक आहे, आता बघा, हे कायदा का बरं आणलेला आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला स्पष्ट मेन्शन केलं आहे, आर्थिक स्थिती आणण्यासाठी. ठीक आहे, आता याचे उद्देश पाहू आपण. उद्देश यासाठी महत्त्वाचे का, उद्देश आपल्याला वारंवार विचारले जाते. सरकारची तुटीचा खर्च. आता बघा, सरकारचा तुटीचा खर्च काय असतो, जो डेफिशियन्स असतो. ठीक आहे, कमी करणे, कर्ज नियंत्रण ठेवणे, हा महत्त्वाचा उद्देश आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा. बघा, तुम्हाला उद्देश विचारू शकते, पण कशा तरीकेने हे लक्षात घ्या. सरकारच्या तुटीचा खर्च कमी करणे आणि नियंत्रण करणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर दीर्घकालीन आर्थिक स्थिरता ठेवणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर FRBM ॲक्टचे उद्दिष्ट. आता उद्दिष्ट बघूया आपण, ते म्हणजे हे आपण शिस्त पाहिलेलं, आर्थिक शिस्त. ठीक आहे, त्यानंतर पिढ्यानुपिढ्या आर्थिक समतोल. बघा, पिढ्यानुपिढ्या आर्थिक समतोल हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघूया सरकारी कर्ज कमी करणे, म्हणजे सरकार जे कर्ज घेते ते कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. त्यानंतर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे म्हणजेच काय, पारदर्शकता वाढवणे. ठीक आहे, यासाठी महत्त्वाचा ॲक्ट केलेला आहे हा. त्यानंतर बघा, महागाई नियंत्रण ठेवणे, हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. सोबत लक्षात ठेवा FRBMचे मुख्य टार्गेट. आता याचे टार्गेट काय होते बघा, यामध्ये टार्गेट आपल्याला दिले आहे आणि हे टार्गेट आपल्याला वारंवार विचारते. ठीक आहे, इथं प्रश्न बनतो, म्हणून ही गोष्ट एकदम सिरियस घ्या. फिजिकल डेफिसिट, आता हे काय आहे, राजकीय तूट म्हणजे काय होते. ठीक आहे, हे तर आपण पाहून घेतलं आहे, परंतु याचा टार्गेट कधी होता बघा, 3% ठेवला होता. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे, 2008 ते 2009 या तारखेपर्यंत किंवा या वर्षापर्यंत हा टार्गेट सेट केला होता आयोगाने. हे तारीख विचारलेली आहे, हे वर्ष विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया, तो म्हणजे, आणि एक महत्त्वाची गोष्ट बघा, राजकोषीय तूट पाहिली आपण. ठीक आहे, पण महसूल तूट देखील पाहावं लागेल, यामध्ये टार्गेट केला होता. ठीक आहे,
बघा महसूल तूट हे कितपर्यंत कमी करणे होते तर 0पर्यंत, ठीक आहे, 0पर्यंत कमी करणे होतं. याचं टार्गेट 2009 हा शेवटचा होता, ठीक आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर बघा रेव्हेन्यू डेफिसिट, आता बघा पूर्णपणे कमी करणे, ठीक आहे. हा म्हणजेच आता मी जो तुम्हाला सांगितलेला आहे 0% हा येतो, ठीक आहे. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसूल तूट किती करणे 0, ठीक आहे. इथे काय दिलं आपल्याला पूर्ण कमी करणे म्हणजे 0, ठीक आहे. आता बघूया कर्ज, एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. डेबिट, आता कसं काय याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आपल्याला. टोटल गव्हर्नमेंट म्हणजे बघा सरकार टोटल कर्ज किती घेऊ शकते तर 60% कशाच्या GDPच्या, सेंट्रल प्लस स्टेट दोनही मेन्शन आहे याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट डेबिट किती घेऊ शकते 40%, पण GDPचे, हे महत्त्वाचं आहे. आता बघा जो आपण FRBM ॲक्ट पाहत होतो तो महत्त्वाचा काय आहे आणि त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा काय, हा का बरं आणला, हा इथे लाईन दिली आहे. सर्वात महत्त्वाची IMP लाईन आहे. हे लाईनमध्ये काय सांगते आपल्याला, हे सगळं म्हणजे FRBM ॲक्ट हा कशासाठी आणलेला आहे तर हा आणलेला आहे ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी, ठीक आहे. म्हणजे पारदर्शकता वाढवण्यासाठी आणलेला कायदा तो म्हणजे FRBM ॲक्ट, ठीक आहे. आता बघा FRBMचे वैशिष्ट्य अगर आपण विचार केला तर ते एकदम सामान्य आहे, जे की आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्याला लक्षात राहणार. ते म्हणजे GDPच्या टक्केवारीतून तूट आणि कर्जाचे मर्यादा ठरवणे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सरकारच्या खर्चावर नियंत्रण हे महत्त्वाचं आहे. बघा सरकारच्या कर्जावर नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर RBI कडून थेट कर्ज घेण्यावर मर्यादा, ठीक आहे, याच्यावर लिमिटेड आणलेली आहे. त्यानंतर संसदेला उत्तरदायित्व हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. FRBM ॲक्ट हा कशाला जबाबदार असतो, संसदेला उत्तरदायित्व असतो, ठीक आहे. सध्याची परिस्थिती पाहणार आपण म्हणजे 2026ची अगर तुम्ही टार्गेट करणार एक्झामसाठी कंबाईन ग्रुप बी साठी तर हे महत्त्वाचा डेटा आहे, ठीक आहे. आता बघा 2024 आणि 25 हा रिसेंटली डेटा आहे, ठीक आहे, जो गव्हर्नमेंटचा डेटा आहे हे महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फिजिकल डेफिशियन्सी किती दिलेली आहे ती म्हणजे 4.8 GDPची आहे, ठीक आहे. एकदम महत्त्वाचं आहे. राजकोषीय तूट म्हणते तिला, ठीक आहे. फिजिकल डेफिसिट म्हणजे काय होते राजकोषीय तूट, ठीक आहे. 4.8 दिलेली आहे जे की GDPची आहे. त्यानंतर बघा टार्गेट, आपला टार्गेट जो होता तो किती होता 2025-26चा कितीपर्यंत कमी करणे 4.5 पर्यंत, बघा 4.5 पर्यंत GDPच्या हा टार्गेट तुम्हाला विचारला जातो. तो नेमकं काय झाला FRBM ॲक्टमध्ये, ठीक आहे. पॅन्डेमिकमुळे 3% टार्गेट अचीव झाला नाही. जो आपण टार्गेट सेट केला होता 3% तो अचीव झाला नाही, ठीक आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मल्टीलायनरमध्ये विचारणारा प्रश्न म्हणजे काही परिस्थितीत सरकार टार्गेट तोडू शकतो, पण कोणत्या परिस्थितीत, बघा युद्ध जेव्हा वॉर होतो तेव्हा, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट. बघा हे लाईन तुम्हाला असं वाटेल का एकदम सिंपल आहे, परंतु हे सिंपल नाही आहे. हे लाईन तुम्हाला मल्टी लायनरमध्ये विचारणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे लाईन आली नाही तर तुमचा हातातला मार्ग जाऊ शकते, ठीक आहे. या प्रकारे तुम्ही लक्षात घ्या. पण संसदेला माहिती देणे आवश्यक आहे. आता हे लाईन महत्त्वाची आहे, पण संसदेला माहिती देणे आवश्यक आहे कशाबद्दल, या गोष्टीबद्दल, वॉर, नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर आर्थिक संकट, ठीक आहे, या प्रकारचे. आता बघा FRBM ॲक्टमधील समस्या, याच्यामध्ये समस्या काय निर्माण होते, आर्थिक मंदीमध्ये खर्च कमी करणे कठीण, वेलफेअर स्कीमवर परिणाम होऊ शकतो, ठीक आहे. आणि बघा हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. का बरं मी IMP दिलेला आहे, कारण की यावरच प्रश्न आला होता, तो आपण प्रश्न पाहिलेला आहे. बघा FRBM रिव्ह्यू कमिटी कधी स्थापन झाली होती 2016 मध्ये आणि याचे अध्यक्ष कोण होते NK सिंग, हे वारंवार विचारलेलं आहे. सोबतच लक्षात ठेवा यांनी जे रेकमेंडेशन केली आहे ते देखील महत्त्वाची आहे. कर्जाची मर्यादा यांनी सांगितली आहे ते म्हणजे 60% पण GDPची आहे, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. फ्लेक्झिबल फिस्कल फ्रेमवर्क हे देखील महत्त्वाचं आहे. आता बघा यावर प्रश्न आपल्याला आला होता, आपण तो सुरुवातीला बघितलेला आहे, ठीक आहे. आता तो प्रश्न काय होता नेमका पुन्हा बघा. हे बघा 2016ची NK सिंग समिती ही कशाशी संबंधित होती, बघा इथं ऑप्शन क्रमांक 4 दिला आहे, करेक्ट उत्तर, ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही हे पार्श्वभूमी माहीत राहील तेव्हा तुम्ही उत्तर करेक्ट काढू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ आपण अत्यंत महत्त्वाचा घेतला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. पुढची नोटिफिकेशन तुम्हाला योग्यरित्या मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.